सर्वांना जोहार. दामू मोवळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा आदिवासी विकास विभागातील कला, क्रीडा व संगणक जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांशी निगडीत असलेला महत्त्वपूर्ण असा विषय आहे. या व्हिडिओमध्ये या चालू शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे सन 2025-26 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये सदर शिक्षकांना अद्यापर्यंत नियुक्ती मिळालेली नाही आणि त्या नियुक्तीचं काय झालंय किंवा ती नियुक्ती कधी मिळणार आहे, त्या संदर्भामध्ये आदिवासी विकास विभागाने 2 जुलै 2025ला एक शासन निर्णय काढलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय, कोणत्या लोकांना संधी मिळणार आहे, कुठल्या लोकांना संधी मिळणार नाहीये, कंत्राटी भरणार आहेत की ते परमनंट भरणार आहेत, या संदर्भातला हा आपला छोटासा व्हिडिओ असेल. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आदिवासी विकास विभागाने काढलेल्या GRचं विश्लेषण करणार आहोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती दिसतंय की आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांमधील क्रीडा, कला व संगणक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने निवड करण्याबाबत एक 2 जुलै 2025ला शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेला एक क्रीडा, कला व संगणक अशी 3 पदं या ठिकाणी आकृतिबंधामध्ये आहेत आणि त्यामुळे त्या शिक्षकांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये काय करायला हवं आणि म्हणून 2 जुलै 2025 रोजी आदिवासी विकास विभागाने त्या कला, क्रीडा व संगणकांच्या जागा भरण्यासाठी कंत्राटी पद्धतीने निवड करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता यामध्ये काही संदर्भ जोडलेले आहेत, त्याच्यात आपण जात नाहीयेत, कारण कुशल अकुशल कामगार घ्यायचे, कर्मचारी घ्यायचे आणि मग आदिवासी विकास विभागाने त्या संदर्भामध्ये कुठले कुठले GR काढलेत त्या संदर्भामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि 5/5/2025ला एक आयुक्त नाशिक यांनी शासनाला पत्र दिलेलं आहे. आता शासन निर्णय काय झालेला आहे ते या ठिकाणी थोडक्यात आपण बघूया. शासन निर्णयामध्ये या ठिकाणी बघा म्हटलंय की शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षक किंवा क्रीडा मार्गदर्शक हे पद संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयाप्रमाणे आहे. म्हणजे एक तर क्रीडा मार्गदर्शक म्हणा किंवा क्रीडा शिक्षक. आणि शासकीय आश्रमशाळांमध्ये संगणक शिक्षक किंवा निर्देशक हे पद दोन्हीपैकी एक म्हणा. आणि जे काही कला शिक्षक आहेत, ही पदं कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भातील कार्यपद्धती विहित केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सदर ज्या शिक्षकांची नियुक्ती होते ती 11 महिन्यांसाठी केली जाते आणि नंतर मग ती मुदत वाढवली जाते महिन्यानंतर. 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास तो जो करार त्या शिक्षकांमध्ये केला जातो त्याची मुदत वाढवण्यात येते, अशा पद्धतीने याच्यामध्ये म्हटलं गेलंय. आता मुदत वाढवताना काय करायला हवं? मुदत वाढवताना एका वेळी ही मुदत 11 महिन्यांपेक्षा अधिक वाढवता येणार नाही याची काळजी त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याला घ्यायला सांगितलेली आहे. आणि अशी नियुक्ती जास्तीत जास्त तुम्ही 3 वेळा करू शकता. त्यानंतर अशा उमेदवाराची पुनश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे, असं जर प्राधिकाऱ्याला म्हणजे नियुक्ती प्राधिकाऱ्याचं मत असेल तरच त्याला द्यायचं. पण हे सगळं करत असताना जी जिल्हा अधिकाऱ्यांच्या अंडरमध्ये जी समिती आहे, त्रिसदस्यीय समिती, की ज्या समितीमध्ये स्वतः जिल्हाधिकारी असतात, त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी असतात आणि त्या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, अशांची जी त्रिसदस्यीय समिती असते, त्या संदर्भामध्ये जो काही 16/11/2022चा शासन निर्णय आलेला आहे, त्या शासन निर्णयाच्या अंती त्यांनी या ठिकाणी जी काही पदं घोषित केलेली आहेत आकृतिबंधाद्वारे 16/11/2022च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक शाळेला एक कला, एक क्रीडा आणि एक संगणक अशी 1497 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. आता यामध्ये ही जी पदं आहेत, ही पदं बाह्य स्रोताद्वारे
म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी की ही पदं बाह्य स्रोताद्वारे घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. कुठला जी.आर. 16/11/2022 चा. आता तिसरा मुद्दा त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी, हा तिसरा मुद्दा आपण समजून घेऊ, की महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाविरोधात हा जो शासन निर्णय आला 1497 पदांचा, त्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या विरोधात मॅटमध्ये म्हणजे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे जी आव्हाड आणि इतर यांनी मूळ अर्ज दाखल केला. एन.एस. साबळे आहेत, आर.एस. कापडे आहेत, या सगळ्यांनी मिळून मॅट कोर्टामध्ये धाव घेतली आणि मॅट कोर्टामध्ये त्या ठिकाणी जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी मुद्दा लावून धरला आणि मग कोर्टाने आदेश पारित केले. त्यानंतर आकाश निकम नावाची व्यक्ती आहेत, ते उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल झाले. त्यांनी रिट याचिका दाखल केली आणि 31 ऑगस्ट 2023 रोजी कोर्टाने असं जजमेंट देऊन पारित केलं. आणि मग आता आदिवासी विकास विभागाने या सगळ्या जजमेंटचा आधार घेऊन, कारण त्यांना अंतरिम रिलीफ मिळालेला आहे, अशा लोकांच्या बाबतीमध्ये आदिवासी विकास विभागाने आत्ताच्या काही शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे 25-26 वर्ष सुरू झालेलं आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांचं हित बघता त्यांचं नुकसान होऊ नये, त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याकरता या आश्रमशाळामध्ये असलेले जे कला, क्रीडा व संगणक शिक्षक आहेत ते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आणि म्हणून 22-23 मध्ये म्हणजे या याचिका ज्यावेळेस दाखल झाल्या त्यावेळेस त्यावेळेस जे शासकीय आश्रमशाळांमध्ये 252 कला शिक्षक, 341 क्रीडा शिक्षक आणि 244 संगणक शिक्षक अशी 837 कंत्राटी शिक्षक कार्यरत होते. आणि त्या 837 जे कंत्राटी शिक्षक होते त्यांना या शैक्षणिक वर्षामध्ये कंत्राटी पद्धतीने काय करायचं आहे, नियुक्ती देण्यास आमची मान्यता देण्यात येत आहे, असं आदिवासी विकास विभागाचं म्हणणं आहे. म्हणजे आता जी काही भरती होणार आहे कंत्राटी पद्धतीने जे शिक्षक घेतले जाणार आहेत, 252 कला शिक्षक असतील, 341 क्रीडा शिक्षक असतील व 244 संगणक शिक्षक असतील, असे एकूण 837 जे शिक्षक आहेत या तीनही कॅटेगरीचे, त्याच शिक्षकांना या चालू शैक्षणिक वर्षामध्ये नियुक्ती मिळणार आहे, कारण ते सगळे लोक कोर्टात गेलेले आहेत. आता आयुक्तांनी काय करायचं आहे, आयुक्तांनी काय करायचं आहे की आयुक्त नाशिक यांनी कंत्राटी पद्धतीने 837 शिक्षकांची नावं आणि ते कार्यरत असलेली शाळा यांची एक यादी आम्ही तुम्हाला देतोय. त्या संदर्भामध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडरमध्ये एक त्रिसदस्यीय समिती ती यादी सादर करायची आहे. आणि जर त्या शिक्षकाच्या बाबतीमध्ये जर त्या शाळेमध्ये काही तक्रारी असतील तर त्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांच्या त्या समितीने त्या बाबतीमध्ये काय करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे. जर कामगिरी समाधानकारक नसेल तर त्या ठिकाणी निवड करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या त्रिसदस्यीय समितीने निर्णय घ्यायचा आहे. आता सदर जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देताना त्या आदेशामध्ये असं म्हणा की भविष्यात नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन किंवा इतर लाभ तुम्हाला देय होणार नाहीयेत, हे तुम्ही त्या आदेशामध्ये काय करा, स्पष्ट म्हणा, असं त्या ठिकाणी म्हटलंय. आणि हे आदेश जे आहेत ते उच्च न्यायालय मुंबई आणि उच्च न्यायालय मुंबई, नागपूर तसेच मॅट या सगळ्यांचा हवाला देऊन अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे, अशी त्या आपल्या तुमच्या आदेशामध्ये ह्या बाबी सगळ्या स्पष्ट करा. आणि 5वा मुद्दा आहे ई मुद्दा आहे, तो महत्वाचा आहे. सदर आदेश हा काय करायचा आहे, फक्त 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस आपोआप संपुष्टात येईल. म्हणजे बाय डिफॉल्ट 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं किंवा 11 महिन्याची करार तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली तर ती जुलैमध्ये ती बरोबर संपते. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही त्या आदेशामध्ये 11 महिन्याचा कालावधी असेल की कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असेल, ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी मेन्शन करा. आणि त्यांचा जो खर्च आहे
त्या शिक्षकांचा जो खर्च आहे तो म्हणजेच 252 कला शिक्षक आहेत, 341 क्रीडा शिक्षक आहेत, 244 संगणक शिक्षक आहेत. यांचं जे मानधन आहे, हे मानधन आश्रमशाळा समूह 2225D 734 या लेखा शीर्षकाखाली या योजनेअंतर्गत मंजूर करायचा आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की मानधन तत्वावर नियुक्ती दिली जाते, पण मग त्या शिक्षकांचं कुठल्या लेखा शीर्षकाखाली पगार काढायचे ही अडचण निर्माण होते. त्यामुळे शासन निर्णय या ठिकाणी जो आदिवासी विकास विभागाने काढलेला आहे, त्यामध्ये त्यांनी आश्रमशाळा समूह 2225D 734 या अंतर्गत या शिक्षकांचं जे काही पगार आहेत, जे मानधन आहे, ते मानधन या ठिकाणी काढायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे त्यांचं मागच्या शासन निर्णयामध्ये 20,000 मानधन त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. काही बदल झाला असेल तर असू शकतो, पण माझ्या माहितीप्रमाणे तरी 20,000 रुपये मानधन आहे. आता या शासन निर्णयामध्ये फक्त याच शिक्षकांना दिलासा दिलेला आहे ते शिक्षक जे कोर्टामध्ये आहेत, ज्यांनी 2022-23ला कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि कोर्टाने अंतरिम रिलीफ दिलंय. त्या 252 कला शिक्षक, 341 क्रीडा शिक्षक आणि 244 संगणक शिक्षक यांना शासकीय आश्रमशाळांमध्ये सन 2025-26 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आता नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. या बाबतीमध्ये लवकरात लवकर आयुक्त नाशिक यांचे आदेश हे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या शिक्षकांची आता त्या ठिकाणी त्या शाळेवर ते ज्या शाळेवर होते त्याच शाळेवर त्यांना नियुक्ती मिळणं या ठिकाणी आता क्रमप्राप्त झालेला आहे. त्या शिक्षकांना आता नियुक्ती मिळणार आहे आणि आदिवासी विभागाच्या त्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आणि संगणक शिक्षक सुद्धा मिळणार आहेत. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ आदिवासी विकास विभागाचे जे काही आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळामध्ये क्रीडा, कला व संगणक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने निवड करण्याबाबतचा हा 2 जुलै 2025चा शासन निर्णय आहे. आता यामध्ये क्लिअर स्पष्ट झालेलं आहे की ही जरी भरती असली कंत्राटी पद्धतीने, तरी या शासन निर्णयामध्ये तरी नवीन उमेदवारांना संधी या ठिकाणी देण्यात येऊ नये किंवा देण्यात यावं असं काही उल्लेख नाही. परंतु जे शिक्षक ऑलरेडी कोर्टात गेलेले आहेत, त्या कोर्टात गेलेल्या शिक्षकांची जी आकडेवारी आहे त्याची यादी सुद्धा आयुक्तांकडे पाठवलेली आहे. आयुक्त ती यादी प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठवतील आणि मग प्रकल्प अधिकाऱ्यांची जी काही त्रिसदस्यीय समिती आहे, ती त्रिसदस्यीय समिती त्या शिक्षकाची निवड त्या शाळेमध्ये करतील आणि तशा पद्धतीची तो आदेश त्या ठिकाणी त्या शिक्षकाला मिळणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आपण हा व्हिडिओ थांबूया. जोहार, जय संविधान. Audio Jungle.